दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानातील धान्य वाटप बंद झालंय। ई पॉश मशीन बंद असल्यानं धान्य वाटपाला याचा फटका बसतोय। नागपूर, रत्नागिरी, अमरावती जिल्ह्यातील ई पॉश मशीन हे बंद पडले। मशीन बंद असल्यानं 80 ते 85% धान्य वाटप झालंच नाहीये। ही तिन्ही दृश्य आपण पाहतोय। धान्य वितरणात मोठ्या अडचणी येत आहे कारण ई पॉश मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे। अमरावतीमध्ये देखील रेशन दुकानात धान्य वाटप बंद पडलेलं आहे। तर नागपुरात देखील 40% लाभार्थी हे धान्य वाटपापासून वंचित आहेत। दुकानावरून रेशन मिळण्यासाठी जे सरकारकडून मशीन देण्यात आलेलं आहे त्याला पॉश मशीन असं म्हटलं जातं। मात्र गेल्या 8 दिवसांपासून या मशीनला या ठिकाणी रेंज नसल्यामुळे सध्या मोठ्या अडचणींचा सामना इथल्या लोकांना करायला लागतो आहे। आपण सध्या मांडवी एरियामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येनं गेल्या 8 दिवसांपासून लोक रेशनवरचं धान्य घेण्यासाठी येत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। ते मशीन जे पॉश मशीन जे आहे ते या ठिकाणी चालत नाहीये आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय। जुलै महिन्याचं जवळपास 80% धान्य जे आहे ते वितरित अद्यापही झालेलं नाहीये। त्यामुळे मोठ्या नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे जुलै महिन्याचं धान्य जे आहे ते या ठिकाणी जवळपास 80% असंच पडून असलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। पॉश मशीन बंद असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रेशनवरचं धान्य वितरण गेल्या 10 दिवसांपासून ठप्प आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। लोक येतात, रेशन कार्ड दाखवतात, परंतु ही पॉश मशीन जी आपण बघताय ही पॉश मशीन जी आहे ती बंद आहे। गेले 10 दिवसापासून काम करत नाही। त्यामुळे जुलैचं रेशन जे आहे ते देता येत नाही लोकांना। लोकांचा रोज जो आहे तो या ठिकाणी रेशन दुकानदारांना सहन करावा लागतोय। मॅडम, कशासाठी आल्या तुम्ही? राशन घ्यायला। काय म्हणतात? मशीन बंद आहे ना, सर्व्हर डाऊन आहे म्हणे। आपण बघू शकतो गेल्या 10 दिवसापासून रेशन वितरण जे आहे ते थांबलेलं आहे। लोक येतात आणि त्यांना परत जावं लागतं अशी परिस्थिती आहे। नागपूर जिल्ह्यातील रेशन वितरण जे आहे ते ठप्प आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पॉश मशीन बंद आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।